माध्यमातून काँग्रेसचे पुणे शहराचे अर्धे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना सांगू इच्छितो की देशाचे आदरणीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत। लोकमान्य टिळकांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो आणि देशाचे आपले सुरक्षा विषयाचे जे सल्लागार आहेत अजित डोवाल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। मला असं वाटतं की काँग्रेस या विषयामध्ये राजकारण करू पाहत आहे। पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे। अमित हे कोणत्या राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने येत नाहीयेत, परंतु काल काँग्रेसच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने आपलं स्टेटमेंट दिले, मुळात एक विद्यार्थी आंदोलन कोकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून चालू होतं, विद्यार्थ्यांची चळवळ होती, ते आंदोलन होतं, ते संपलं। काँग्रेस या विषयामध्ये राजकारण आणून बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी काँग्रेसची परिस्थिती आहे। आणि मुळात या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित पुण्यात येत असताना काँग्रेसने ज्या पद्धतीने आम्ही निषेध करू, आंदोलन करू असं म्हणलं, मी प्रशांत जगताप जे काँग्रेसचे अर्धे अध्यक्ष आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सेवन लव चौकात आंदोलन घोषित केले। भारतीय जनता पार्टी तुम्हाला आव्हान देते की इलाका तुम्हारा रहेगा लेकिन धमाका हमारा रहेगा। आम्ही अमित भाईंचं त्याच चौकात जंगी स्वागत करू। तुम्ही जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ। अमित भाई तर पुण्यात मोठ्या दिमागात येतील, त्यांचं स्वागत जंगी होईल, पण भविष्यामध्ये तुमचा काँग्रेसचा एकही नेता पुण्यामध्ये उजळ माथ्याने आम्ही फिरू देणार नाही। तुम्ही जर गनिमी काम्याने काही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, या कार्यक्रमाला किंवा अमित शहांच्या दौऱ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी जशास तसं उत्तर देईल। काँग्रेसकडनं नेमकं हे जाणून बुजून केलं जातं असं तुम्हाला वाटत नाही का? कारण की एका बाजूला विद्यार्थ्यांचं आंदोलन जे दिल्लीत झालं त्याच्याच नावाखाली यांनी हा पावित्रा घेतलाय की अमित शहा यांनी जे विद्यार्थ्यांवर बुलेट काय त्या रबर पॅलेट गन ज्या मागल्या गेल्या त्याच्याबद्दल त्यांनी आधी खुलासा करावा आणि मगच पुढे द्यावं। मी आपल्याला म्हणलं की अमित हे देशामध्ये त्यांची पोलादी पुरुष म्हणून इमेज आहे। त्यांनी ईशान्येमधला सगळ्या अतिरेकी कारवाया संपवल्या। अमित भाईंनी जम्मू काश्मीरमधलं 370 कलम हटवलं। अमित भाईंनी पश्चिम बंगालमधलं तृणमूल सहित काँग्रेस सहित सगळं त्या ठिकाणी रिकामं केलं आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली। अमित भाईंनी देशामधला नक्षलवादी सगळा संपवला। अमित भाई हे या देशाच्या संरक्षणासाठी, अमित भाई या देशाच्या प्रतिमेसाठी झगडताना दिसतात, काम करताना दिसतात आणि अमित भाईंसारखा नेता या देशाला लाभलाय। आमचा भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च नेतृत्व आहे, गृहमंत्री आहेत देशाचे। मला असं वाटतं की काँग्रेसनी जी भूमिका घेऊन चूक केली आहे ही प्रशांत जगतापांनी घाईघाई घेतलेली भूमिका आहे। या संदर्भात आम्ही सुद्धा आत्ता पोलीस आयुक्तांना एक पत्र देतोय आणि या पत्राच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती करतोय की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे सर्वोच्च, देशाचे सर्वोच्च नेते अमित भाई पुण्यात येत आहेत। या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेही गालबोट लावू देऊ नये। काँग्रेसला आत्ता पोलिसांनी वेळेत रोखावं, अन्यथा भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने त्याच चौकात त्याच वेळेला रस्त्यावरती उतरेल। मात्र या सगळ्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी तुम्ही जबाबदार घेताय का? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तथाकथित काँग्रेसचं ज्यांनी जे स्वतःला अर्धे नेते अर्धे अध्यक्ष समजतात अशा प्रशांत जगतापांनी मला असं वाटतं की ही सुरुवात केली। ते प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी, चमकोगिरी करण्यासाठी, काँग्रेसच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना बरं वाटावं म्हणून जर हे आंदोलन करत असतील तर आम्ही त्यांना समजेल अशा योग्य भाषेमध्ये उत्तर देऊ।
मात्र त्याची जबाबदारी कोण घेणार कायदा व सुव्यवस्था निर्माण? जबाबदारी पोलिसांची आहे. मुळात देशाचे गृहमंत्री आणि अजित डोवाल साहेब दोन VVIP मला असं वाटतं की मान्यवर पुण्यात येतात. मुळात हा कार्यक्रम राजकीय नाहीये. हा कार्यक्रम पुण्याच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकणारा आहे. आणि टिळकांनी जे ब्रिटिशांना सुनावलं होतं, ब्रिटिशांना लोकमान्य टिळक असं म्हणाले होते की सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे काय. मी या निमित्ताने काँग्रेस आणि त्यांच्या तथाकथित नेत्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. तुम्ही निवेदनात काय सांगणार आहे? आम्ही पोलिसांना मुळात निवेदनाद्वारे हेच सांगतोय की अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा आंदोलनाला तुम्ही मुळात परवानगी देता कामा नये. तुम्ही जर त्यांना परवानगी दिली तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याच वेळेत भारतीय जनता पार्टी अमित भाईंचं जंगी स्वागत करेल आणि समोरून आंदोलन जर चुकीच्या पद्धतीने झालं तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ. मुळात मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे सर्वच वरिष्ठ नेते हे पुणे महानगरपालिकेच्या कामाच्या संदर्भात सातत्याने चर्चा करत असतात कोणताही निर्णय घेत असताना. आणि अरविंद शिंदेंना मला असं वाटतं की ही सुबुद्धी जर सुचली असेल की एखाद्या विषयात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र लिहावं तर मी त्यांचं या निमित्ताने स्वागत करतो. आणि संघाची शताब्दी चालू आहे त्यामुळे संघाच्या प्रत्येक विचाराला मला असं वाटतं की अरविंद शिंदेंनी साथ द्यावी. आणि देशामध्ये ज्या पद्धतीने संघ आणि विचार परिवाराचं काम चालतं या विचार परिवाराच्या किंवा संघाच्या विचारांना साजेसं काम अरविंद शिंदे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी करावं. त्यांनी ही तक्रार केली म्हणजे हे साजेसं काम नाहीये. भाजपची लूट सुरू आहे, निजामाची एक प्रकारे भाजपला त्यांनी उपमा दिली आहे आणि तशी तक्रार केली. असं म्हणजे अभिमानास्पद अशी तक्रार नाहीये. असं आहे की 70 वर्ष या देशामध्ये काँग्रेसची राजवट होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची राजवट होती. आणि आता विविध विकास कामं, विविध प्रोजेक्ट या प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय विरोध करायचा आणि प्रसिद्धीच्या झोतात यायचं हा यांचा कार्यक्रम आहे. यांनी केवळ आणि केवळ राजकीय सूडबुद्धीने अशा पद्धतीचं पाऊल उचललंय. हे पत्रप्रपंच हा केवळ दिखावा आहे असं माझं मत आहे.